मागील काही दिवसात मुसळधार पावसानं राज्यातील काही भागात नागरिकांनी पुराची भयावहता अनुभवली आहे। अकोला शहरासह जिल्ह्यात देखील 22 जुलैच्या रात्री पूर आला होता। या पुराचं पाणी अनेक घरं आणि वस्त्यांमध्ये शिरलं होतं। अशा पूर परिस्थितीत एक देवदूत आणि त्यांच्या पथकानं तब्बल 17 जणांचे प्राण वाचवले आहेत। या जीवन देणाऱ्या देवदूताचं नाव आहे दीपक सदाफळे। सदाफळेंचं संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथक जिल्ह्यासह राज्य आणि देशातील अनेक आपत्तीत लोकांना जीवन देणारी एक चळवळ ठरली आहे। मागील 20 वर्षात अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये या पथकाने जवळपास 6000पेक्षा अधिक नागरिकांचे जीव वाचवले आहेत। माझ्या शैक्षणिक कालावधीत माझ्यावर आलेले अनुभव आणि माझ्यासमोर अनेक गोरगरिबांवर आलेले अनुभव हे मी प्रत्यक्ष जाणवले आणि पाहिले सुद्धा। अशा काही घटना आहेत की माझ्यासमोर त्या लोकांना मदत जर मिळाली असती तर असे लोक त्यांना जीवनदान मिळालं असतं, परंतु त्यांना कुठे आपापल्या परीने मदत मिळाली नाही। आक्रोश त्यांचा मी पाहत होतो। अशा वेळेस मदत म्हणजे गाडीच्या अक्षरशः मदतीसाठी आई आणि मुलं एका घटनेमध्ये आळवत होते लोकांना की माझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, परंतु त्याला मदत वेळेवर मिळाली नाही। अशामुळे एक तरुण व्यक्ती माझ्यासमोर मृत्यू झालेला आहे। अशा अनेक घटना, अशा अनेक परिस्थिती, अपघाताच्या वेळील परिस्थिती, अशा परिस्थिती मी स्वतः अनुभवल्या। आणि 2001 पासून आपण समाजाच्या रक्षणासाठी आणि सेवेसाठी आपलं जीवन सर्व समर्पित करायचं आहे आणि तो ध्यास मी मनामध्ये घेतला आणि तिथून एक पालवी म्हणजे मी रोवली आणि त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे। यासोबतच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात आम्ही 2001 पासून आजपर्यंत अनेक लोकांना जीवनदान दिलेलं आहे। विविध नैसर्गिक मानवनिर्मित आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये आज 6000च्या वर लोकांना आम्ही जीवनदान दिल्याचं आज आम्हाला समाधान वाटते। यामध्ये जिल्ह्यासह उत्तराखंड राज्य असू द्या, माळीण घटना असू द्या, लँडस्लाईड असू द्या, पंढरपूरमध्ये अशा ठिकाणी सुद्धा आम्ही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये हिरिरीने सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जाण्या येण्याची व्यवस्था जरी कधी नसली, गेल्यानंतर प्रशासन आमची व्यवस्था करते, परंतु नसले तरी कुठूनही जुळवाजुळव करून आम्हाला त्या ठिकाणी जावं असं आमचं एक टार्गेट असते। असं कार्य करत असताना आम्हाला स्वतःला सुद्धा ड्रेस कोड असेल, इक्विपमेंट असेल, मेंटेनन्स आहे टीमचं, हे सगळं मेंटेनन्स आम्ही घरचे पैसे लावून जुळवाजुळव करतो आणि काही साहित्य वगैरे आहे तर लोकसहभागातून जमा करून तरीही समाजाच्या आणि प्रत्येक प्रशासनाच्या एका हाकेला ओ देत आम्ही आपत्तीचे निवारण करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी निश्चित जातो। आता या मागील 22 जुलैला पुरामध्ये 15 ते 17 लोकांना आम्ही जीवनदान दिलेलं आहे। अकोल्या खडकीमध्ये प्रशासनाने आम्हाला फोन करून बोलावले, त्यावेळेस येण्यासाठी मार्ग नव्हता, परंतु कान्हेरीच्या पुरामधून आम्ही स्विमिंग करून सुद्धा खडकीमध्ये पोहोचलो। अशा अनेक घटना 20 वर्षात आम्ही हाताळलेल्या आहे आणि याही पुढे मदत जरी नाही मिळाली आणि आर्थिक परिस्थिती जरी आमची कमकुवत असली, पण याला सामोरे जाऊन याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून याही पुढे आम्ही कोणाच्याही आखेला जाऊन ही सेवा निरंतरपणे चालू ठेवू। धन्यवाद। दरम्यान संत गाडगेबाबांच्या नावाने एका अनोख्या सेवाभावाचा वारसा जपणाऱ्या अकोल्यातील या ध्येयवादी तरुणाचं कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरलं आहे।